नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत नेहरकर. तर मेन्स्ट्रुअल सायकल हा जो टॉपिक आहे हा आपल्याला 10वी पासून ते पार मेडिकल फील्डमध्ये कुठेही जा तो आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करावा लागतो. का त्याच्यावरती बरेच क्वेश्चन विचारले असतात. मेडिकल फील्डमध्ये तर लॉंग आन्सर क्वेश्चन असतात 10, 12, 15 मार्कासाठी आणि याच्यामध्येही असतात 12विलाही असतात. तर आणि सीईटी नीटसाठी पण हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर चला तर मग याच्यावरती आपण आज स्टडी करूयात. तर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय आता पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन बघूयात. तर मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे अ सिरीज ऑफ सायकलिक चेंजेस ऑकर इन अ ओव्हरी अँड रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ गोनाडोट्रोपिन अँड ओव्हरियन हार्मोन्स इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. सो याच्यामध्ये काय होतं, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये सिरीज ऑफ सायकलिक चेंजेस ऑकर्स इन ओव्हरी. आता ओव्हरीमध्ये काय होतं, सायकलिक चेंजेस घडतात. तर सायकलिक चेंजेस कुठं असतील, जसं की मॅच्युरेशन ऑफ ग्राफेन फॉलिकल्स. तर ग्राफेन फॉलिकल्स मॅच्युअर होण्यापर्यंत किंवा जो ओव्हम आहे, ओव्हम मॅच्युअर होण्यापर्यंत किंवा सेकंडरी ऊसाईट आपण म्हणतो, सेकंडरी ऊसाईट मॅच्युअर होण्यापर्यंत जे काही चेंजेस असतात हे कसे सायकलिक चेंजेस असतात ओव्हरीमध्ये. अल्टरनेटली असतात. एकदा एका महिन्यामध्ये या ओव्हरीमध्ये चेंजेस होतील, दुसऱ्या महिन्यामध्ये या ओव्हरीमध्ये चेंजेस, दुसऱ्या ओव्हरीमध्ये चेंजेस होतील. तर अशा प्रकारे सायकलिक चेंजेस त्या ओव्हरीमध्ये घडत असतात. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये पण. आता रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जसं की समजा युटेरस आहे, तर युटेरसमध्ये जी काही शेडिंग असते युटेरसची, जसं की एंडोमेट्रियमची शेडिंग असते ती काय कमी जास्त होणं, म्हणजे त्याची साईज कमी जास्त होणं, अशा प्रकारे चेंजेस त्या ठिकाणी घडत असतात अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ गोनाडोट्रोपिन हार्मोन्स अँड ओव्हरियन हार्मोन्स. आता वेगवेगळे हार्मोन्स या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये असतात, जसं की प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स असेल किंवा कॉर्पस लुटियम वगैरे तुझं सिक्रेट करतो, नंतर इस्ट्रोजन हार्मोन्स असेल. ह्या वेगवेगळ्या हार्मोन्सच्या अंडर काय होतं या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल घडत असते. तर जनरली मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 दिवसांची असते. नॉर्मली आपण जर मेन्स्ट्रुअल सायकल गृहीत धरली तरी 28 दिवसांची असते. त्यामध्ये वेगवेगळ्या 4 फेजेस असतात. तर 28 दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या 4 फेजमध्ये ती सायकल डिवाइड करून शिकणार आहोत. तर फ्रॉम इच ओव्हरी अल्टरनेटिव्हली ओव्हम रिलीज. आता यामध्ये काय होतं, प्रत्येक 28 दिवसाला काय होतं, वेगवेगळ्या ओव्हरीमधून ओव्हम हा रिलीज होत असतो. समजा या महिन्यामध्ये इकडच्या ओव्हरीमधून रिलीज झाला डाव्या साईडच्या, तर दुसऱ्या महिन्यामध्ये काय होणार, तो उजव्या साईडच्या ओव्हरीमधून ओव्हम रिलीज होणार. हे अल्टरनेटली होत असतं. त्यानंतर मेजर इव्हेंट्स और फेजेस इन मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये वेगवेगळे फेजेस घडतात किंवा वेगवेगळे इव्हेंट्स घडत असतात. वेगवेगळे इव्हेंट्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे मेन्स्ट्रुअल फेज. सो मेन्स्ट्रुअल फेजमध्ये काय, ही जी असते ती पहिले 3 ते 7 दिवस ऑफ सायकल असते. 3 to 7 days ऑफ सायकल. मेन्स्ट्रुअल फेज जे असते यामध्ये काय होतं, मेन्स्ट्रुअल फ्लो होत असतं. ॲक्च्युअली जी ब्लिडिंग आपण म्हणतो ना मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, ती मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग या फेजमध्ये होत असते. ही कशी 3 ते 7 दिवस आपल्याला हे ब्लिडिंग जनरली पाहायला भेटते, पण ॲव्हरेज काय असते 5 दिवस असते. So menstrual flow occurs which contains breaked part of endometrium and uterus, blood vessels, tissue fluid, mucus and unfertilized egg. आता हा जो मेन्स्ट्रुअल फ्लो असतो किंवा आपण त्याला मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग असं म्हणतो, त्या मेन्स्ट्रुअल ब्लिडिंगमध्ये किंवा मेन्स्ट्रुअल फ्लोमध्ये वेगवेगळ्या कंटेंट्स असतात. आता कंटेंट्स कुठले कुठले असतात, जसं की ब्रेक पार्ट ऑफ एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. युटेरसचा जो काही एंडोमेट्रियम पार्ट असतो, ज्याला आपण गादी म्हणतो, युटेरसची गादी म्हणतो, तर त्याची गादी असते किंवा तो जो एंडोमेट्रियम असतो, ते एंडोमेट्रियम शेड ऑफ होत असतो. शेड ऑफ होणं म्हणजे काय, तो डिजनरेट होत असतो, त्याची जी साईज आहे ती कमी होत असते. आणि ब्लड वेसल्स, टिश्यू फ्लुइड्स, म्युकस अँड अनफर्टिलाइज्ड एग. याच्यामध्ये कसं असतं, टिश्यू फ्लुइड पण असतं, ब्लड वेसल्स पण काय झालं असतात, ब्रेक झाले असतात एंडोमेट्रियममधल्या. आणि त्यानंतर म्युकस अँड अनफर्टिलाइज्ड एग असतं. अनफर्टिलाइज्ड एग म्हणजे काय, जे एग त्या ठिकाणी फर्टिलाइज झालेलं नसतं, कारण त्या ठिकाणी स्पर्मचं आणि ओव्हमचं त्या ठिकाणी अटॅचमेंट झालेलं नसतं, त्यामुळे ते फर्टिलायझेशन होत नाही. तर अशा प्रकारेच कंटेंट असतात ते याच्यातून पास होतात. नंतर साईज ऑफ एंडोमेट्रियम रिमेन्स 1 मिलीमीटर. तर यामध्ये काय होतं, ही जी एंडोमेट्रियमची साईज आहे ती कमी होते, कारण त्या ठिकाणी त्याची शेड ऑफ झालेला असते. शेड ऑफ म्हणजे काय, तो डिजनरेट झालेला असतो, ब्रेक झालेला असतो एंडोमेट्रियमचा लेअर. त्यामुळे त्याची साईज ही 1 मिलीमीटर होते, जी की सगळ्यात लहान असते, कमी असते, 1 मिलीमीटर असते. मेनी प्रायमॉर्डियल्स अँड फ्यू सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप. आता हे जी फेज असते याच्यामध्ये काय होतं, हे जे ग्राफेन फॉलिकल्स आहे याच्यामध्ये काय होतं, किंवा जो ओव्हम आहे त्याची डेव्हलपमेंट आहे, ओव्हम डेव्हलपमेंटमध्ये काय होतं, प्रायमॉर्डियल आणि काही सेकंडरी फॉलिकल्स त्या ठिकाणी तयार होतात. ही झाली मेन्स्ट्रुअल फेजबद्दल. त्यानंतर आहे सेकंड फेज आहे. सेकंड फेजला आपण काय म्हणतो, फॉलिक्युलर फेज किंवा प्रोलिफरेटिव्ह फेज किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज, अशा 3 वेगवेगळ्या नावाने आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. सो ही जी फेज असते ती 5th to 13th डे ऑफ दी सायकल, ही 5व्या ते 13व्या दिवसापर्यंत असते मेन्स्ट्रुअल सायकलच्या. जनरली आपल्याला माहिती आहे मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 दिवसांची असते. त्यामधले पहिले 4 दिवस हे कसे असतात, मेन्स्ट्रुअल फेजचे असतात. राहिले जे किंवा मेन्स्ट्रुअल फ्लो फेजचे असतात. नंतरचे जे 5 पासून 13 दिवस हे कसे असतात, फॉलिक्युलर फेज किंवा प्रोलिफरेटिव्ह फेज असते. या फेजमध्ये काय होतं, मॅच्युरेशन होत असतं
ओव्हमचं किंवा सेकंडरी ओसाइडचं या ठिकाणी काय होतं मॅच्युरेशन होत असतं किंवा याला आपण मॅच्युरेशन फेज असंही म्हणू शकतो. नंतर हिअर 6 to 12 सेकंडरी फॉलिकल्स स्टार्ट टू डेव्हलप्स बट वन ऑफ देम बिकम्स मॅच्युअर इनटू ग्राफेन फॉलिकल्स. यामध्ये काय होतं साधारणतः 6 ते 12 वेगवेगळे सेकंडरी फॉलिकल्स त्या ठिकाणी डेव्हलप होत असतात किंवा मॅच्युअर व्हायला लागलेले असतात. पण काय होतं 6 ते 12 पैकी ॲट द एंड ऑफ दी सायकल किंवा ॲट द एंड ऑफ दी फॉलिक्युलर फेज या फेजच्या एंडिंगला काय होतं याच्यातले फक्त एकच हा काय होतं ॲज अ डॉमिनंट किंवा ॲज अ स्ट्रॉंग ॲज अ बिग काय होतो मॅच्युअर होतो किंवा ॲज अ ग्राफेन फॉलिकल म्हणून मॅच्युअर होतो. नंतर रिमेनिंग सेकंडरी फॉलिकल्स डिजनरेट, बाकीचे जे फॉलिकल्स असतात ते काय होतात त्या ठिकाणी डिजनरेट होऊन जातात. सो वाईल डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल्स इट सिक्रेट्स इस्ट्रोजन हार्मोन्स. यामध्ये काय होतं सेकंडरी फॉलिकल्स काय करतात हे इस्ट्रोजन हार्मोन्स सिक्रेट करत असतात. त्यामुळे काय होतं या सेकंड स्टेजमध्ये काय होतं का सेकंड फेजला काय होतं फॉलिक्युलर फेजला काय होतं इस्ट्रोजन हार्मोनची लेवल ही वाढलेली असते. सो हिअर एंडोमेट्रियम लेअर स्टार्ट रिजनरेट. आता याच्यामध्ये काय होतं आपण पाहिलं मेन्स्ट्रुअल फेजमध्ये काय झालं होतं की एंडोमेट्रियमचे जे लेयर्स आहेत ते लेअर शेड ऑफ झालेला होता एंडोमेट्रियम आणि त्याची साईज ही 1 मिलीमीटर झालेली होती. तर या ठिकाणी काय होतं ही जी फेज आहे या फेजला मुळात नावच असं आहे की फॉलिक्युलर फेज किंवा मॅच्युरेशन फेज आहे. या फेजमध्ये खूप सारं मॅच्युरेशन होतं जसं की ग्राफेन फॉलिक्युल्स मॅच्युरेशन असो किंवा ही जी एंडोमेट्रियम लेअर आहे एंडोमेट्रियम लेअरचं पण रिजनरेशन असो. तर यामध्ये काय होतं एंडोमेट्रियम लेअरचे रिजनरेशन होतं म्हणजे तुझं काय डिस्ट्रॉय झालेला लेअर आहे किंवा त्याची साईज कमी झालेली आहे ती साईज पूर्णतः जशी पहिली होती तशीच त्या ठिकाणी हळूहळू त्याची साईज वाढायला लागते. सो याची साईज बिकम्स टू 3 to 5 मिलीमीटर. तर या फेजमध्ये काय होतं याची जी साईज आहे एंडोमेट्रियमची साईज आहे ती एंडोमेट्रियम हा काय आहे युटरसचा आतला एक लेअर आहे मिडल लेअर आहे म्हणजे आतला लेअर आहे इनर लेअर आहे एंडोमेट्रियम आहे. तर याची साईज असते ती 3 ते 5 मिलीमीटर होते. आपण पाहिलं मेन्स्ट्रुअल फेजमध्ये साईज किती होते फक्त 1 मिलीमीटर होते. या ठिकाणी काय होतं फॉलिक्युलर फेजमध्ये साईज 3 ते 5 मिलीमीटर म्हणजे वाढलेली असते. रिजनरेट हा एंडोमेट्रियम झालेला असतो. सो नेक्स्ट थर्ड फेज इज ओव्हुलेटरी फेज. ओव्हुलेटरी फेज इज व्हेरी इम्पॉर्टंट फेज. सो ओव्हुलेटरी फेज इट इज ऑन 14th डे ऑफ दी सायकल. ही स्मॉलेस्ट फेज असते फक्त 1 दिवसापुरती असते. ओव्हुलेशन जे असतं ते फक्त 14व्या दिवशी होतं. तर आपण पाहिले 28 दिवसाची मेन्स्ट्रुअल सायकल असते. आपण 28 दिवसाच्या मेन्स्ट्रुअल सायकलला 4 वेगवेगळ्या फेजेसमध्ये किंवा स्टेजेसमध्ये आपण त्याला स्टडी करत आहोत. तर त्यामध्ये पहिली फेज आपण पाहिली मेन्स्ट्रुअल फेज, सेकंड फेज पाहिली प्रोलिफरेटिव्ह फेज, मॅच्युरेशन फेज किंवा फॉलिक्युलर फेज आणि आता ही जी तिसरी फेज आहे ती आहे ओव्हुलेटरी फेज. ओव्हुलेटरी फेज म्हणजे काय याच्यामध्ये ॲक्च्युअल ओव्हम हा रिलीज होतो किंवा सेकंडरी फॉलिक्युल्स या ठिकाणी रिलीज होतो किंवा एग जो असतो तो रिलीज होतो या फेजमध्ये त्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. सो ऑन 14th डे ओव्ह्युलेशन ऑकर. सो द रिलीज ऑफ ओव्हम और एग ऑकर. आता ओव्ह्युलेशन म्हणजे काय ऑन द 14th डे काय होतं ओव्ह्युलेशन ऑकर होतं. ओव्ह्युलेशन होणं म्हणजे काय होणं की त्या ओव्हरीमधून ओव्हम रिलीज होणं त्याला आपण काय म्हणतो ओव्ह्युलेशन होणं किंवा सेकंडरी फॉलिक्युल्स सेकंडरी ओसाइड जो असतो तो रिलीज होतो त्याला आपण काय म्हणतो ओव्ह्युलेशन असं म्हणत असतो. सो हिअर ओव्हम इज रिलीज बाय रेप्चरिंग मॅच्युअर्ड ग्राफेन फॉलिक्युल्स अंडर इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन्स. सो ल्युटिनायझिंग हार्मोनच्या अंडर काय होतं या ठिकाणी ओव्ह्युलेशन होत असतं. ओव्ह्युलेशनमध्ये काय होतं ही जी ओव्हरी आहे किंवा ओव्हरीमधून काय होतो सेकंडरी ओसाइड रिलीज होतो. ॲक्च्युअल ओव्हरीमधून सेकंडरी ओसाइड रिलीज होतो बाय रेप्चरिंग ग्राफेन फॉलिक्युल्स. तर सेकंडरी ओसाइड जो प्रोडक्ट असतो ग्राफेन फॉलिक्युलमधून रेप्चर झालेला किंवा बाहेर आलेला त्या प्रोडक्टला आपण काय म्हणतो सेकंडरी ओसाइड किंवा एग असं म्हणत असतो. तर हा ओव्ह्युलेटरी फेज किंवा ओव्ह्युलेशनमध्ये काय होतो रिलीज होतो. ॲक्च्युअल जी ओव्ह्युलेशनची फेज आहे ती 14व्या दिवशी असते. सो नेक्स्ट फोर्थ फेज इज सिक्रेटरी फेज किंवा ल्युटेल फेज. सिक्रेटरी फेज म्हणजे काय होतं याच्यामध्ये सिक्रेशन होत असतं वेगवेगळं. सो ल्युटेल फेज असते. ल्युटेल फेजमध्ये काय होतं की कॉर्पस ल्युटियम वगैरे काय होतात ते डेव्हलप होतात नंतर किंवा जो ग्राफेन फॉलिक्युल्स आहे ग्राफेन फॉलिक्युलचं काय होतं साईज कमी होते त्याचं वेगवेगळ्या शेपमध्ये रूपांतर होत असतं. हळूहळू तो डिजनरेट होत असतो ग्राफेन फॉलिक्युल्स. कारण काय झालं असतं 14th डेला आपण पाहिलं ओव्ह्युलेशनमध्ये ग्राफेन फॉलिक्युलमधून काय झालं सेकंडरी ओसाइड रिलीज झाला होता. मग तिचं काय वेस्टर्न आहे बाहेरचं वेस्टर्न आहे जे की बिना कामाचं आपण म्हणतो ते काय झालं असतं जे बाहेरचं कवरिंग आहे ते ग्राफेन फॉलिक्युल्स म्हणतो. ते ग्राफेन फॉलिक्युल्सचं रूपांतर नंतर वेगवेगळ्या फॉलिक्युल्समध्ये होत असतं ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत सेक्रेटरी फेज किंवा ल्युटेल फेजमध्ये. तर सिक्रेटरी फेजमध्ये काय होतं वेगवेगळे हार्मोन्स त्या ठिकाणी रिलीज होतात सिक्रेट होतात त्यामुळे सिक्रेटरी फेज नाव पडलेलं आहे. सो ही जी आहे ही लॉंगेस्ट फेज आहे. याच्यामध्ये 15 ते 28 दिवसापर्यंतची असते. ही लॉंगेस्ट फेज आहे 15 ते 28 दिवस म्हणजे जवळपास 14 दिवसांची ही फेज असते. सो हिअर आफ्टर रिलीजिंग एग रिमेन्स टिश्यू ऑफ ग्राफेन फॉलिक्युल्स ट्रान्सफॉर्म इंटू अ लिव्हिश बॉडी कॉल्ड कॉर्पस ल्युटियम.
तर यामध्ये काय होतं, सेकंडरी ओसाइट किंवा एक ज्यावेळेस रिलीज होतो ओव्युलेशनच्या वेळेस किंवा 14व्या दिवशी ज्यावेळेस ओव्हम रिलीज होतो किंवा सेकंडरी ओसाइट रिलीज होतो, त्यावेळेस ज्या ग्राफेन फॉलिक्युलचं जे काय स्ट्रक्चर असतं पाठीमागे राहिलेले शिल्लक राहिलेले स्ट्रक्चर, ते कशामध्ये रूपांतरित होतं, कॉर्पस ल्युटियममध्ये होतं. ही कॉर्पस ल्युटियम कशी असते, येलो कलरची बॉडी असते, त्याला आपण कॉर्पस ल्युटियम असं म्हणतो. सो द कॉर्पस ल्युटियम स्टार्ट टू सिक्रेट इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, इनहिबिन हार्मोन्स. तर यामध्ये काय होतं, कॉर्पस ल्युटियम नंतर वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट करायला लागतो. आपल्याला माहिती आहे ग्राफेन फॉलिक्युलचं रूपांतर कशामध्ये झालं, कॉर्पस ल्युटियममध्ये झालं. कॉर्पस ल्युटियम कशी येलो कलरची बॉडी आहे. नंतर काय होतं, हे जे कॉर्पस ल्युटियम आहे हे सिक्रेट करायला लागतं. कॉर्पस ल्युटियम नंतर इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायला लागतं. सो इफ fertilization not happens, then corpus luteum remains up to 2 weeks and then convert in white body called corpus albicans. जर समजा फर्टिलायझेशन झालं नाही, फर्टिलायझेशन कधी होतं, फर्टिलायझेशन जे असतं ते 1-2 दिवसामध्ये होत असतं ओव्युलेशन झाल्याच्या नंतर. मग ओव्युलेशन झाल्याच्या नंतर जर समजा त्या ठिकाणी स्पर्म ओव्हमला भेटला नाही तर काय होणार, त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होणार नाही. मग जर समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर हे कॉर्पस अल्बिकन्समध्ये होतं. कॉर्पस अल्बिकन्स कशी व्हाईटिश बॉडी आहे. आता नंतर काय होतं, याच्यामध्ये द साईज ऑफ एंडोमेट्रियम बिकम्स 8 to 10 मिलीमीटर. या ठिकाणी सिक्रेटरी फेजमध्ये एंडोमेट्रियमची साईज ही खूप मोठी झालेली असते, म्हणजे 8 ते 10 मिलीमीटर पर्यंत झालेली असते, म्हणजे जवळपास 1 सेंटीमीटर याची साईज झालेली असते. या ठिकाणी एंडोमेट्रियमची साईज का वाढते, कारण आपण माहिती आहे एंडोमेट्रियमला आपण काय म्हणतो, युटरसची गादी असं म्हणत असतो, किंवा ओव्हमची गादी. ओव्हमला त्या ठिकाणी इम्प्लांटेशन करण्यासाठी, त्या ठिकाणी नरिशमेंट करण्यासाठी एंडोमेट्रियमची साईज ही वाढत असते. तर हे झाले वेगवेगळ्या फेजेस किंवा वेगवेगळ्या स्टेजेस ऑफ दी मेन्स्ट्रुअल सायकल. पहिली स्टेज आपण पाहिली मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेजमध्ये पाहिलं आपण ब्लिडिंग वगैरे होत होती, मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. त्यामध्ये वेगवेगळे कंटेंट टिश्यू आहे, ब्लड वेसल्स आहे किंवा एंडोमेट्रियमचा शेड झालेला जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी रिलीज होत होता. त्यानंतर आपण त्याची जी एंडोमेट्रियमची साईज आहे ती 1 मिलीमीटर त्या ठिकाणी पाहिली होती. नंतर सेकंड स्टेज होती, सेकंड स्टेज किंवा सेकंड फेज आहे, त्यामध्ये प्रॉलिफरेटिव्ह फेज किंवा मॅच्युरेशन फेज आहे. ते मॅच्युरेशन फेज किंवा प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये काय होतं, जो ग्राफेन फॉलिकल्स आहेत किंवा जे सेकंडरी फॉलिकल्स किंवा प्रायमरी फॉलिकल्स आहेत यांचं काय होतं, मॅच्युरेशन होतं. प्रायमरी फॉलिकल्सचे मॅच्युरेशन सेकंडरी फॉलिकल्समध्ये होतं, प्रायमरी फॉलिकल्स त्यानंतर सेकंडरी फॉलिकल्स आणि नंतर ग्राफेन फॉलिकल्समध्ये होत असतं. 6 ते 12 वेगवेगळे त्या ठिकाणी सेकंडरी फॉलिकल्स असतात, पण त्यापैकी फक्त एकच फॉलिकल्स काय होतो, ॲज अ ग्राफेन फॉलिकल म्हणून डेव्हलप होतो. नंतर पाहिलं आपण ओव्युलेशन फेज. ओव्युलेशन फेजमध्ये काय होतं, ओव्युलेशन होत होतं किंवा ओव्युलेटरी फेज आहे, त्याच्यामध्ये 14व्या दिवशी होत होती ती फेज ऑन 14th डे ऑफ द सायकल. तर त्यामध्ये काय होतं, ओव्हम रिलीज होत होतं किंवा सेकंडरी फॉलिकल्स किंवा एक त्या ठिकाणी ओव्हम ग्राफेन फॉलिकलमधून रिलीज होत होता किंवा ओव्हरीमधून तो त्या ठिकाणी रिलीज होत होता. नंतर लास्ट स्टेज आपण पाहिले आत्ताच की सेक्रेटरी फेज किंवा ल्युटियल फेज. यामध्ये काय होतं, कॉर्पस ल्युटियममध्ये कन्व्हर्जन होतं ग्राफेन फॉलिकलचं, आणि जर समजा फर्टिलायझेशन झालं तर तो तसाच राहतो. जर नाही फर्टिलायझेशन झालं तर त्याचं सिक्रेशन नंतर कॉर्पस ल्युटियम काय करतो, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायला लागतो. सो त्यानंतर नेक्स्ट आहे, तर आपण ह्या वेगवेगळ्या फेजेस पाहिले होते मेन्स्ट्रुअल सायकलच्या. आता त्यानंतर आफ्टर फर्टिलायझेशन काय होतं, तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती नीट आणि CET बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले किंवा MCQ क्वेश्चन विचारले जातात. तर आफ्टर फर्टिलायझेशन काय होतं, आपण सेक्रेटरी फेजमध्ये पाहिलं, जी की लास्ट फेज होती. या फेजमध्ये पाहिलं की जर समजा फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस ल्युटियम तसाच राहतो, आणि जर समजा फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होतं, कॉर्पस ल्युटियमचं कॉर्पस अल्बिकन्समध्ये रूपांतर होतं. सो आफ्टर फर्टिलायझेशन काय घडतं याच्यामध्ये आपण पाहू. जर समजा फर्टिलायझेशन झालं तर इफ फर्टिलायझेशन ऑकर दॅन एम्ब्रिओ गेट्स इम्प्लांट इन द एंडोमेट्रियम. सो if fertilization occurs then embryo gets implant in the endometrium layer of the uterus on about 21st day of the menstrual cycle. 21व्या दिवशी काय होतं, एंडोमेट्रियमचं इम्प्लांटेशन त्या ठिकाणी होतं फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर. if fertilization occurs then embryo gets implant in the endometrium of the uterus on about 21st day of the cycle. तर यामध्ये काय होतं, हा जो एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओ म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे डेव्हलपमेंट होत असते. समजा मोरुला, ब्लास्टुला वगैरे हे खूप साऱ्या स्टेजेस त्या ठिकाणी होतात. नंतर त्याचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतं, आणि एम्ब्रिओ असतो तो काय होतो, 21st डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल जर समजा फर्टिलायझेशन झालं तर त्या ठिकाणी इम्प्लांट होत असतो. इफ इम्प्लांटेशन हॅपन दॅन HCG, दॅट इज ह्युमन कोरियनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन लेवल इन ब्लड अँड युरिन इन्क्रीजेस. तर यामध्ये काय होतं, जर फर्टिलायझेशन झालं तर काय होतं, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, इम्प्लांटेशन होतं. इम्प्लांटेशन झाल्यानंतर काय होतं, हे जे HCG हार्मोन आहे तर HCG हार्मोनची लेवल ही वाढलेली असते ब्लडमध्ये आणि युरिनमध्ये.
सो प्रेझेन्स ऑफ HCG इन प्रेग्नन्सी टेस्ट इंडिकेट पॉझिटिव्ह रिझल्ट फॉर प्रेग्नन्सी. आपण ज्यावेळेस प्रेग्नन्सी टेस्ट करत असतो परेगा किट वगैरे वापरून, त्यावेळेस काय होतं, याच्यामध्ये HCG लेवल ज्यावेळेस येते त्यावेळेस आपण त्याला पॉझिटिव्ह आहे प्रेग्नन्सी असं आपण ग्राह्य धरतो. सो HCG हार्मोन्स इन्क्रीज लाईफ स्पॅन ऑफ द कॉर्पस ल्युटियम विच मेंटेन एंडोमेट्रियम साईज. या ठिकाणी काय होतं, HCG हार्मोन जो असतो तो काय करतो, कॉर्पस ल्युटियमचा जो लाईफ स्पॅन आहे तो वाढवतो, कारण कॉर्पस ल्युटियम काय करतो, वेगवेगळे हार्मोन्स, नरिशिंग हार्मोन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. सो विच मेंटेन्स एंडोमेट्रियम साईज. नंतर काय होतं, एंडोमेट्रियम साईज जी जास्त ती मेंटेन करते, कारण एंडोमेट्रियमचं फंक्शन काय, त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करणं, त्यामुळे एंडोमेट्रियमची साईज वाढत असते. थँक्यू.